आपल्या या संस्थानामध्ये सहज येण्याचा प्रसंगात आपल्या सर्वांची भेट झाली. संस्थानामध्ये याआधी सुद्धा मी येऊन गेलेलो आहे. संस्थानाच्या विषयी मार्गदर्शन 2-3दा केलेलं आहे इथं. पण इथलं डेव्हलपमेंट आज जे आहे ते प्रशंसनीय आहे, अभिनंदनीय आणि गौरवनीय आहे. आणि नागपूरमध्ये सुद्धा आम्ही काम करत असताना गोंदियाच्या सतत मला वाटते 580वा हा सप्ताह, म्हणजे इतके दिवस कंटिन्युटी बनवून ठेवून आपण हे जे डेव्हलपमेंट केलेलं आहे, माझ्या 2-3 वर्षाआधी मी येऊन केलेलं आहे, तेव्हा फिनिशिंग व्हायचं होतं आणि आज फिनिशिंग झालेलं आहे आणि परिसर बघून फार आनंद वाटला. तेही सांघिकता, एकसूत्रीपणा आणि कर्तव्याप्रती असलेली जाणीव या सततच्या काही जोपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये सततची जाणीव असणार नाही तोपर्यंत मूल्यमापन करता येणं शक्य नाही. काय योग्य काय अयोग्य, काय कुशल काय अकुशल, काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य. आणि म्हणून सतत एकत्रित येणं, एकत्रित चर्चा करणं, विचाराची देवाणघेवाण करणं आणि एकत्रित देवाणघेवाणीतून योग्य ते निर्णय घेणं, अयोग्य त्या बाबींना त्यागणं, हा जो एक सततचा प्रवाह आहे. आणि मोठ्यांच्या प्रती आदर, महिलांच्या प्रती सन्मान, समानतेचा भाव, न्याय हक्क आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये सजगता, या समग्र बाबी जीवनाला खरंच एक नाविन्य, चैतन्य आणि स्फूर्तिवर्धकच ठरतं. आणि अशाच्या स्फूर्तिवर्धक संस्थागारामध्ये आपण जे टिकवून ठेवलेलं आहे, ह्या टिकवून ठेवल्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो, गौरव करतो. आणि ही वाटचाल यापुढे सुद्धा एक आयकॉन म्हणून समाजाला दिशानिर्देशक ठरू शकेल. कारण की वर्तमान काळामध्ये आंबेडकरी चळवळ असो किंवा मग आता समग्र समाज व्यवस्थेचा प्रवास असो, हा कुठेतरी वर्तमानातील विषमतेच्या वातावरणात भरकटला जात आहे. भपकेबाजी, देखावा, आकर्षण, मोलमजा, क्षणिक सुख, भौतिक सुख, बुद्धिविलास, ऐहिक सुख, मोलमजा आणि आता नव्याने ज्या इव्हेंट्स पद्धती आहेत, परंपराच्या असभ्य मान्यता आहेत, जे नकारणीय आहेत, त्या बाबी आता मोठ्याने फोफावत आहेत. आणि अशाही अवस्थेमध्ये समाज व्यवस्थेमध्ये तथागतांच्या मानवतेचा विचार, माणुसकीचा विचार, समतेच्या, ममतेच्या, मैत्रीच्या, प्रेमाच्या, करुणेचा विचार आणि आपल्या समाज व्यवस्थेची वाटचाल, आपले व्यवहार, आपले वर्तन, आपल्या मानसिकता आणि अपेक्षा आणि वर्तन यामध्ये कितीतरी पटीनं तफावत आहे. आणि या तफावती जेवढ्या फोफावत आहेत तेवढ्या चांगल्या गोष्टी, चांगले विचार, चांगले वर्तन, चांगले व्यवहार, चांगला आदरभाव आणि आदर्श जीवनमूल्य हे कुठेतरी कुचकामी, कमजोर पडण्याच्या मार्गावर प्रतिष्ठित आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण सावध झालो नाही, सजग झालो नाही आणि सतत सत्य, संस्कार आणि व्यवहाराप्रती जागरूकता बाळगली नाही तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये समाज व्यवस्थेची जी दैनावस्था लोक काही मांडतात, विषमतेच्या काळात समजला जातो. आज भीमाईच्या काल जन्मदिवस होता बाबासाहेबांच्या आईच्या, आणि त्यानिमित्त भीमनगरच्या विहारामध्ये संतासुराच्या शाखेच्या नामफलकाचं अनावरण आहे. आमच्या केरळवासियांनी फोन केला की भंतीजी तुम्हालाही यायचं आहे, तुम्ही बाधा घडताय, शक्य होतं प्रयत्न करत येतो.
आणि संयोगाने आज इथं आपल्यामध्ये येता आलं. पण आजच्या या विषम काळामध्ये धर्माच्या बाबतीत, संस्काराच्या बाबतीत आणि आपल्यातील असलेल्या उणिवांच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्यांचं चिकित्सन होणं, आकलन होणं आणि अवलोकन करून बदल करण्याचा प्रयत्न होणं. कारण की वर्तमानामध्ये स्वार्थ हा इतका फोफावलेला आहे. मीपणा, माझेपणा, नामानेपणाचा गर्व, पद आणि प्रतिष्ठेचा अहंकार आणि बुद्धिमत्तेचा अहंकार हा इतका फोफावलेला आहे की कोणी कोणाच्या आटोक्यात यायला तयार नाही. आणि कोणी काय म्हणून कोणाच्या आटोक्यात यावं. परंतु तथागतांच्या धम्माच्या विचाराचे पायी आणि 100 वर्ष आधी बाबासाहेबांनी ज्या समकालीन सहकार्याच्या सानिध्यातून, सहकार्यातून, संघर्षातून आणि अनेक प्रकारचे व्यथा वेदनांनी जन्माला तोंड देत एक परिवर्तनाचे चक्र आरंभ केलेलं होतं. आणि त्या परिवर्तनाच्या चक्रातून आपल्याला कुठेतरी 56च्या नंतर जी काही वाटचाल करण्याची संधी प्राप्त झाली. पण या संधीचं सोनं करून घेण्यापेक्षा या संधीला निष्कामी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आचारातून, विचारातून, व्यवहारातून जो प्रयत्न होतो आहे ही एक प्रकारची फार मोठी समस्या आहे, एक प्रकारचा संघर्ष आहे. आणि या संघर्षाला तोंड देणे ह्याच प्रकारे एक प्रकारचं निकराचे काम आहे. आणि अशा अवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये ज्या वर्तमानातील ज्या अडचणी आहेत की माणूसच माणसाच्या मार्गातला अडथळा बनतो आहे, माणूसच माणसाच्या कार्यामध्ये व्यत्यय निर्माण करतो आहे. कौटुंबिक असो, शेजार धर्म असो, समाज असो की संस्थागत वाटचाली असो की मग संविधानिक वाटचाल असो, राष्ट्रभिमुख मूल्य असो, या प्रत्येक वाटचालीमध्ये जे पाहिजे त्या पद्धतीच्या ध्येय धोरणांची, नीती नियमांची, विचार आणि संस्कारांची, पण शील, सदाचारी, स्वाभिमानाची पायमल्ली ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. आणि त्याच्यामुळे एकापेक्षा अनेक संघर्ष, एकापेक्षा अनेक अन्याय, अत्याचार, जोरजुलूम आजही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. म्हणजे पूर्वजांनी देताना सारं काही दिलं, त्यांच्या पुण्याईनं आपल्याला सारं काही सर्व प्रकारच्या प्रवाहामध्ये प्रवाहित होण्याची संधी प्राप्त झाली. परंतु ती संधी टिकवून ठेवण्याचं मानसिक धाडस, सांघिक धाडस, एकत्रित धाडस आजही आपण निर्माण करू शकलो नाही. हे आपल्या वाटचालीच्या, आपल्या प्रवासाचं या 69 वर्षामध्ये एक प्रकारचं अपयश समजावं. बाबासाहेबांनी धम्म दिला मानवतेच्या, बुद्धिवादाचा, वैचारिकतावादाचा आणि बंधुत्व, मैत्री आणि करुणेच्या. परंतु त्याच्या कुठल्याही मूल्यांना आपण आपल्या